शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदेवता श्री रूपाभवानी मंदिर, जुना बोरामणी नाका येथील इंद्रभवानी मंदिर परिसर, पार्क चौकातील शमी वृक्ष परिसर व सीमोल्लंघन मिरवणूक मार्गाची पाहणी पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रूपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे, सुनील रसाळे, विजय पोकाळे, लक्ष्मण गायकवाड, इंद्रजित गायकवाड, सुभाष गायकवाड, संजय सरबदे, संजय कणके, पुकाळे, सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे विश्वस्त दत्तात्रय मेणकुदळे, उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड, शिवानंद सावळगी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। उत्सव काळात रूपाभवानी चौक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्थलांतर करावे। पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या विजयादशमीच्या 2 दिवसाअगोदरच बंद करावे। मिरवणूक मार्गावर दिवाबत्ती, मंदिर परिसर स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे केली। यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी मंडळाने केलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे संबंधित खात्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही दिली। यावेळी महापालिकेच्या सर्व खात्यांचे झोन अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती।